सांगायचं, जेव्हा पापाचा घडा भरतो ना, तर तेव्हा त्यांना त्यांचे फळ जे आहेत ते भेटतच असतात. एक दिवस नक्कीच त्यांना त्यांचं फळ भेटत असतं. जर तुम्ही बघितलं, जे कष्टाळू विद्यार्थी आहेत, जे गरीब होतकरू जे पालक आहेत, जेव्हा त्यांना आपण त्यांची लूट करतो, तर तेव्हा त्यांचे फळ जे आहे ते नक्कीच आपल्याला कधी ना कधी भेटत असतं. तर याचं जे प्रत्यक्ष उदाहरण आहे ते आहे मोठे गावकर. तुम्ही बघितलं, यांनी हजारो कोटींची प्रॉपर्टी या गरीब विद्यार्थ्यांकडून लूट करून कमावली आहे. तुम्ही जर बघितलं, त्यांची प्रॉपर्टी पुण्यामध्ये आहे, लातूरमध्ये आहे. त्यांनी मेडिकल कॉलेज चालू केलं, त्याच्यामध्ये त्यांनी स्वतःचे घरं भरले. पण याच्यामध्ये त्यांनी गोरगरिबासाठी एक रुपयाचाही खर्च केला नाही. जर तुम्ही बघितलं, अशामध्ये जर त्यांनी जर विद्यार्थ्यांसाठी चांगलं काम केलं असतं तर नक्कीच त्यांना फायदा झाला असता. एका बाजूला विद्यार्थी रात्रंदिवस अभ्यास करत होते आणि एका बाजूला लोक नीटचा जो पेपर आहे तो एक्झामच्या पूर्वीच ते सर्व राज्यामध्ये फिरवत होते. मित्रांनो, नीट पेपर हा लीक नाही आहे, तर हा विद्यार्थ्यांचा विश्वासघात आहे. तुम्ही बघितलं असेल, याची जी कहाणी आहे ती राजस्थानमधून चालू झाली. याच्यामध्ये काय झालं, याची सुरुवात जर तुम्ही बघितली तर एका राजस्थानमध्ये एक केमिस्ट्रीचं जे लेक्चर आहे त्यांनी गेस्ट पेपर व्हेरीफाय केला आणि त्याच्यामध्ये ऑलमोस्ट 132 जे क्वेश्चन्स आहेत केमिस्ट्री आणि बायोलॉजीचे ते एक्झॅक्टली मॅच करत होते नीटच्या पेपर सोबत. जर तुम्ही याच्या खोलामध्ये गेले, नीटचा पेपर होता 3 मेला आणि काय झालं, 2 मेच्या रात्री जो नीटचा पेपर आहे तो सर्वत्र जो टेलिग्राम आहे, व्हॉट्सअप ग्रुप आहे, त्यांच्याकडे सर्वत्र पसरला गेला. त्याच्यानंतर जे राजस्थान पोलीस अधिकारी आहेत त्यांनी याची इन्फॉर्मेशन जी आहे ती एनटीएला दिली. त्याच्यानंतर एनटीएने याचं व्हेरिफिकेशन केलं. इन्व्हेस्टिगेशन केल्यानंतर त्यांना काही तांत्रिक त्याच्यामध्ये गोष्टी समजून आल्या. त्याच्यामध्ये त्यांना समजलं की काही जागी जे आहे तो पेपर लीक झालेला आहे आणि ऑलमोस्ट 132 जे क्वेश्चन्स आहेत ते खरंच नीटमध्ये मॅच होत आहेत. त्याच्यानंतर काय झालं, जे एनटीए आहे त्यांनी याचं इन्व्हेस्टिगेशन जे आहे ते सीबीआय कडे दिलं. तर सीबीआयने काय केलं, सीबीआयने सुरुवात पहिले राजस्थान पासून केली. त्याच्यामध्ये त्यांनी सुरुवातीला काय केलं, जे जयपूरमधील बिलाल जे भाऊ आहेत त्यांना दोघांना अरेस्ट केलं. त्याच्यामध्ये त्यांनी जे पेपर लीक केलं होतं त्याचं इन्व्हेस्टिगेशन आणि त्याची जी मूळ आहेत ते तिथून जाणून घेतली. त्याच्यानंतर त्यांनी काय केलं, जे सीबीआय आहे ते आलेत महाराष्ट्रामध्ये. मित्रांनो, याची सुरुवात तुम्हाला जर सांगायची झाली, सगळ्यात पहिले महाराष्ट्रामध्ये जेव्हा सीबीआय पथक आलं तर तेव्हा त्यांनी नाशिकमध्ये शुभम खैरनारची चौकशी केली. शुभम खैरनारच्या चौकशीमध्ये असं समोर आलं त्यांचं जे कनेक्शन आहे ते नीट पेपर लीकचे आहे. त्याच्यानंतर त्यांनी डायरेक्टली जे पुणेमध्ये मनीषा वाघमारे म्हणून एक ब्युटी पार्लर चालवतात, त्यांच्यासोबत शुभम आणि मनीषा वाघमारेचं खैरनारचं जे रिलेशन आहे ते नीट पेपर लीक मध्ये उघड झालं. त्याच्यानंतर मनीषा वाघमारे काय करत होती, लाखो रुपयांनी जे विद्यार्थी आहेत, जे नीटशी रिलेटेड जे विद्यार्थी आहेत त्यांना लाखो रुपयांनी ती पेपर विकत होती. तर मनीषा वाघमारेचं कनेक्शन त्याच्यानंतर पीव्ही कुलकर्णीशी जोडलं गेलं. त्यांच्या इन्व्हेस्टिगेशन मध्ये असं समोर आलं, जे पीव्ही कुलकर्णी आहेत ते एनटीएचे एक अधिकारी आहेत आणि ते पेपर सेटर आहेत. त्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं, एका लातूरमधील एक प्रसिद्ध कॉलेजमध्ये ते एक लेक्चरर होते आणि त्यांच्या रिटायरमेंट नंतर ते एनटीए मध्ये जॉईन झाले होते. तर त्यांच्याकडे एनटीएने काय दिलं होतं, पेपर सेटिंगची जबाबदारी दिलेली होती. तर त्याच्यामध्ये काय, मोस्ट ऑफ द जे केमिस्ट्रीचे जे क्वेश्चन्स आहेत ते एनटीए मध्ये त्यांनी सेट केले होते. तर त्यांनी काय केले, त्याच्यामधले जे क्वेश्चन्स आहेत, केमिस्ट्रीचे जे क्वेश्चन्स आहेत ते त्यांनी मनीषा वाघमारे थ्रू जे विद्यार्थ्यांना सेल करून टाकले. जेव्हा सीबीआयने पीव्ही कुलकर्णी यांचं इन्व्हेस्टिगेशन केलं तर त्याच्यामध्ये सगळ्यात मोठं नाव आलं ते म्हणजे आरसीसीचे संचालक मोठे गावकर. हा जो होता हा सगळ्यात मोठा मासा सीबीआयच्या हाती लागला होता. तर हा मोठे गावकर कोण हे तुम्हाला माहितीच आहे, हे सांगायची वेगळी गोष्ट नाहीये. जर तुम्ही सध्याच्या घडीला बघितलं तर मोठे गावकरची जी प्रॉपर्टी आहे ऑलमोस्ट 2000 कोटीपर्यंत महाराष्ट्रामध्ये त्यांची प्रॉपर्टी आहे. जर तुम्ही बघितलं, पुण्यामध्ये ऑलमोस्ट त्यांचे 40 गुंठे जागा आहे. त्याच्यानंतर तुम्ही जर बघितलं, लातूरमध्ये त्यांचं 1.5 एकरामध्ये मेडिकल कॉलेज आहे. त्याच्यानंतर ऑलमोस्ट त्यांची प्रॉपर्टी जी आहे 500 कोटीच्या आसपास प्रॉपर्टी त्यांची लातूरमध्ये आहे. आणि त्याच्यानंतर इतर जागेमध्ये जसं संभाजीनगर झालं, त्याच्यानंतर पुणे झालं, जसं नगर झालं, वेगवेगळ्या लोकेशनला त्यांनी प्रॉपर्टी घेऊन ठेवलेली आहे. तर हा सगळा जो पैसा आहे त्यांनी कुठून मिळवला, तर हा फक्त त्यांनी जे आपले गोरगरीब शेतकरी आहेत, त्याच्यानंतर जे गरीब विद्यार्थी आहेत, होतकरू विद्यार्थी आहेत, त्यांच्याकडून त्यांनी लुबाडलाय. त्यांनी नीट पेपर फुटीमध्ये काय केलं, जे बडे श्रीमंत लोक आहेत त्यांच्याकडे त्यांनी फक्त पेपर प्रोव्हाइड केलं. त्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं, त्याच्यामध्ये लातूरमधील ऑलमोस्ट 7 डॉक्टरांचे नाव आलेले आहेत. हे पण जे लबाड लांडगे आहेत, जे की हे कनेक्शनशी जुगाडलेले आहेत. तर तुम्ही बघितलं, यांच्यामध्ये ज्यांची कॅपॅबिलिटी नाहीये डॉक्टर होण्याचे, पण जे फर्जी डॉक्टर आपल्या मुलाला कसं बनवता येईल, तर याच्यासाठी नीट पेपर त्यांना फोडावा लागला. तर यांच्यामध्ये सगळ्यात मोठी साखळी जी आहे, पीव्ही कुलकर्णी
त्याच्यानंतर मोठे गावकर आणि त्याच्यामध्ये नंतर उघडीस आले 7 जे लातूर मधील डॉक्टर आहेत. जर तुम्ही बघितलं सीबीआय आता याची डिटेल इन्व्हेस्टिगेशन जे लातूर मधील डॉक्टर आहेत त्यांचे पण करतायत. जर तुम्ही बघितलं त्यांनी त्यांच्या मुलांसाठी तो नीटचा पेपर फोडला. त्याच्यानंतर सगळ्यात मोठं नाव आलं जे की बायोलॉजीचे एक्सपर्टीज आहे, ज्याच्यामध्ये त्यांना एनटीए मध्ये अधिकारी म्हणून नमूद केलेलं आहे, त्याची नेमणूक केलेली आहे. जर तुम्ही बघितलं त्याच्यानंतर आला मनीषा यांचं नाव आलं. ती मनीषा, दुसरी मनीषा कोणती आहे तर ती बायोलॉजीची पेपर सेटर आहे. तर त्याच्याकडे एनटीएनी जबाबदारी होती की जे बायोलॉजीचे क्वेश्चन्स आहेत ते त्यांनी सेट करायचे. याच्यामध्ये यांनी काय केलं तर त्याच्यामध्ये त्यांनी बाजार उठवला. तर तुम्ही बघितलं व्ही कुलकर्णी आणि मनीषा, दोन मनीषा यांनी मिळून बाजार चालू केला. तर यांनी काय केलं सेपरेट क्लासेस चालू केले. जर तुम्ही बघितलं पी कुलकर्णी आणि जी मनीषा आहे जी की बायोलॉजीची पेपर सेटर आहे, यांनी काय केलं घरगुती क्लासेस चालू केले आणि तिथे ते जे नीटचे विद्यार्थी आहेत त्यांना स्पेशली हे जे पेपर्स आहेत ते त्यांना प्रोव्हाइड करत होते आणि त्यांच्याकडून पैसा उकळत होते. त्याच्यानंतर जर तुम्ही बघितलं जो तिसरा मासा पकडण्यात त्याच्यामध्ये आला ती आहे मनीषा हवालदार. मनीषा हवालदार ही पण एनटीए मध्ये एक अधिकारी म्हणून काम करते आणि ती फिजिक्सचे पेपर सेटर आहे. मित्रांनो, ही जी साखळी आहे तुम्ही बघितलं असेल, पहिले नाशिकमध्ये शुभम खैरनार, त्याच्यानंतर मनीषा वाघमारे, त्याच्यानंतर पी कुलकर्णी, त्याच्यानंतर मोठे गावकर आणि त्याच्यानंतर जो मोठा मासा पकडला गेला ते म्हणजे मनीषा हवालदार. मनीषा हवालदार ही कोण आहे, ही एका कॉलेजवर प्रोफेसर म्हणून आणि एक मुख्याध्यापिका म्हणून काम करत होत्या आणि ते पेपर सेटर म्हणून एनटीए मध्ये त्यांची अधिकारी म्हणून नेमणूक झालेली होती. तर ते काय करत होत्या तर ते फिजिक्सचा जो पेपर आहे ते सेट करत होत्या. त्यांच्या चौकशीमध्ये असं समोर आलं की ते लाखोमध्ये जो फिजिक्सचा पेपर आहे तो विद्यार्थ्यांना विकत होत्या. तर मित्रांनो, एवढा मोठा बाजार होत असताना सगळ्यात मोठा जो क्वेश्चन्स निर्माण होते ते एनटीएच्या नेमणूकवर होते. जर तुम्ही बघितलं राजस्थान सारखं जे कोचिंग आहे, इन्स्टिट्यूट आहे, राजस्थान सारखं जे इन्स्टिट्यूट आहे कोटाचं, जे की फेमस आहे, जे नीट झालंय किंवा जेडब्ल्यू एक्झामसाठी, तर तिथे कोणाचीही नेमणूक नाही एनटीए मध्ये. आणि तुम्ही जर बघितलं महाराष्ट्रातील 3 अधिकारी जे की एनटीए मध्ये सामील आहे, की खरंच याच्यामध्ये एनटीएतील अजून अधिकारी याच्यामध्ये समाविष्ट आहेत का? सीबीआय तर याची चौकशी करेलच, अजून आपल्याला चेहरे आहेत याच्यामध्ये समोर येतील आणि शेवटी आपल्याला सीबीआयचा जो रिपोर्ट येईल त्याच्यामध्ये याची जी मूळ आहेत कुठपर्यंत रोवलेले आहे आणि हे कधीपासून बाजार चालू आहे हे आपल्याला सीबीआयच्या रिपोर्ट मधून कम्प्लीट समजेल. मित्रांनो, तुम्ही मोठे गावकरांचा व्हिडिओ बघितला असेल जो की एम्स मध्ये ऍडमिशन मिळवण्यासाठी जे मुलांवर पाणी शिंपताना दिसत आहेत. तर याच्यामधून त्यांची जी बौद्धिक क्षमता आहे ती आपल्याला समजून येते. जो की सायन्स रिलेटेड जो टॉपिक शिकवतो, जो की केमिस्ट्री हा एक टॉपिक तो त्या आरसीसी क्लासेस मध्ये शिकवतोय आणि अंधभक्तासारखं तो विद्यार्थ्यांवर पाणी शिंपताना दिसतोय. जर महाराष्ट्राची बदनामी बघितली जसं की अशोक खरात, ढोंगी, त्याच्यानंतर दुसरा मोठे गावकर, त्याच्यानंतर पी कुलकर्णी, असे जर बाजारू लोक महाराष्ट्रामध्ये असतील तर नक्कीच महाराष्ट्राचा विकास होऊ शकत नाही आणि एक जो चांगला विद्यार्थी किंवा गुणवंत विद्यार्थी महाराष्ट्रामध्ये घडू शकतो, जे की अंधश्रद्धेवर डिपेंडंट आहे. ज्या लोकांनी त्यांना ज्ञानाच्या गोष्टी पाहिल्या पाहिजे, जे क्लासरूम मध्ये त्यांना नॉलेज दिलं पाहिजे, ज्ञान दिलं पाहिजे, तिथं हे त्यांना पेपर लीक करण्याचं जे गायडन्स देत आहे. मित्रांनो, शेवटी मी एवढं सांगतो, या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून जे सर्वसामान्य विद्यार्थी आहेत, जे शेतकरी विद्यार्थी आहेत, जे होतकरू विद्यार्थी आहेत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त पोहोचवा आणि याचा जो फायदा आहे तो नक्कीच आपल्याला भविष्यामध्ये होईल.